विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। प्रमाणे जर भ्रष्टाचार होत असेल आणि वारंवार या विषयावरती गेल्या 2-3 वर्षापासून मी सुद्धा समाज माध्यमातून आणि कायदेशीर प्रक्रियेमधून मी लोकांपर्यंत हे विषय मांडत आलोय की प्रत्येक कामामध्ये जे टेंडर करतायत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असतो। जसं काय 2 वर्ष अगोदर मी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवलेलं, त्याच्यामध्ये मी लोकांसमोर या गोष्टी आणून दाखवलं की बाबा ज्या गोष्टी 2,000-5,000 रुपयाचं वस्तू असतं मार्केटमध्ये ते 10,000 15,000 रुपयामध्ये केले जातात आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केले जातात। जेव्हा आम्ही या विषय कोर्टात घेऊन जातो तर कोर्ट आम्हाला प्रत्येक वेळी आम्हाला असं समज देतं की बाबा जेव्हा तुम्ही या विषयावरती भ्रष्टाचार होतोय असं म्हणताय तर पर्याय म्हणून तुम्ही स्वतः टेंडर प्रोसेस मध्ये पडून तुम्ही हा टेंडर का घेत नाही म्हणून। तर आम्हाला पण या विषयावरती थोडं आम्ही रिसर्च केल्यानंतर आम्ही एक टीम म्हणून आम्ही आता एक प्लॅनिंग केलेलं आहे की जेवढे सरकारी कामं आहेत त्याच्यामध्ये का लोक टेंडरिंग करत नाही, कारण स्थानिक नगरसेवक आमदार जे कोण असतील प्रस्थापित लोक ते त्यांचे वर्चस्व दाखवून ते टेंडर त्यांनाच पाहिजे त्या पद्धतीने ते क्रिएट करतात। त्यांनी एक चेन सिस्टम क्रिएट केलेली आहे। तर त्या चेन सिस्टम मध्ये जे चांगले लोक आहेत, जे उद्योजक आहेत, जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, मराठी तरुण पोरं आहेत, इंजिनियर्स आहेत, त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कामं करण्याची इच्छा आहे पण ते कामं करू शकत नाही। त्याचं मूळ कारण आहे की ते घाबरतात की बाबा या ज्या स्थानिक गुंड असू द्या किंवा अधिकारी असू द्या या लोकांनी त्यांचं एक चेन सिस्टम तयार केलेले आहे, त्याच्यामध्ये ते कसे काय कामं घेऊ शकतात म्हणून। तर अशा ज्या चांगल्या लोक आहेत त्यांना मदत करण्यासाठी आम्ही आज हे प्लॅटफॉर्म तयार केले। त्याच्यामध्ये आम्ही जे नवीन इंजिनियर्स आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांना आम्ही माहिती देणार की तुम्ही टेंडरिंग कसं करू शकता आणि त्याच पद्धतीने जे इतके वर्षापासून टेंडर करतायत पण प्रामाणिकपणाने करतायत म्हणून त्यांना टेंडर मिळत नाही त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार आहे। आणि वेगवेगळ्या माध्यमातून या टेंडरिंग मध्ये कसं भ्रष्टाचार होतोय हे सुद्धा या प्लॅटफॉर्म माध्यमातून आपण एक्सपोज करणार आहे। म्हणजे असं आहे की थोडक्यात समजा उद्या आम्ही आमचे सहकारी आम्ही असं ठरवलंय की आम्ही फक्त लोकांना सांगणार नाही, आम्ही प्रत्यक्षात कृत्य करणार आहे। आम्ही स्वतः जे लीगल आहे त्या लीगल पद्धतीने टेंडरिंग प्रोसेस मध्ये स्वतःचा जे व्यवसाय आहे त्या पद्धतीने आम्ही टेंडरिंग करणार आहे। त्या टेंडर मध्ये आम्ही स्वतः समजा कोणाचं इलेक्ट्रिकचं काम आहे आणि त्यांचे एक्सपिरियन्स आहे त्या पद्धतीने आम्ही टेंडर भरणार आहे आणि चांगल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने पैसे कमवणं काही चूक नाही असं त्या पद्धतीने आम्ही आज सुरुवात करतोय। आणि या संदर्भात थोडं सचिन शिंदे सर आपण माहिती देऊ। नमस्कार। बघा अजय जैन आज जे पत्रकार परिषद बोलले सगळ्यात पहिला तर यांना याबद्दल मी अभिनंदन करतो की अजयने असं इनिशिएशन घेतलं आहे। सेकंडली लिटरेसी रेट मध्ये आपला ठाणे डिस्ट्रिक्ट हे 81% आहे। बघायला गेलं की अनेक आपले युवा पिढी आहेत, तरुण मुलं आहेत जे बाहेर पडतात, इंजिनियर होतात आणि 15-20 हजार रुपयाच्या नोकरीसाठी धावपळ करतात। या इनिशिएशन मुळे अनेक इंजिनियर्स आपल्याकडे येतील, ते लोक टेंडर प्रोसेसिंग मध्ये जातील अशी अपेक्षा धरतो आपण। आणि लिगल प्रोसिजर मध्ये कुठेही गायडन्स असेल तर आम्ही या प्लॅटफॉर्म मधून त्यांना द्यायला बांधील राहतो। आणि या संदर्भात आपल्याला काय प्रश्न विचारायचा असेल तर आपण विचारू शकतो। डमी टेंडरिंग जे होतं त्याला कसा हा आता जर जेव्हा आम्ही कोर्टात जातो ना तर कोर्टात आम्ही जेव्हा मांडतो या विषयावरती तर डमी टेंडरचं याच्यामध्ये पण असेल की डबल कामं काढले जातात। तर हे कोर्ट जास्त आम्हाला हे देत नाही, म्हणजे त्या विषयावरती बोलायला देत नाही की बाबा प्रत्येक काम कोर्टाला एवढं ताण आहे ना की त्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या बघता येत नाहीये। जेव्हा या प्रोसेस मध्ये आम्ही सुरुवात एकदम प्रत्येक टायमाला त्याचा फॉलोअप घेत असणार तर टेंडरिंग डमी जेव्हा होत असेल तेव्हा आम्ही सुद्धा त्या टेंडर मध्ये सहभागी असणारच, मोठ्या प्रमाणे आमचे लोक असतील तर आम्हाला ते लक्षात येईल आणि लगेच आम्ही तिथे ऑब्जेक्शन घेता येईल
की एकच कंपनी 3 वेगवेगळ्या डमी म्हणजे आपण असंच म्हणतोय ना 3 वेगवेगळ्या कंपनीज आहेत, तर आम्ही त्याच रेटचं त्याच याच्यामध्ये कॉम्पिटिशन पण आम्ही प्रामाणिकपणाने तिथे टेंडर भरलं तर आम्ही तर डमी नसणार ना, आणि डायरेक्टली आम्ही तिथे ऑब्जेक्शन घेता येईल आम्हाला, कारण जेव्हापर्यंत आपण टेंडर भरत नाही तर तिथे आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचा काही प्लॅटफॉर्म क्रिएट होत नाही. आणि आता हा पहिल्या टप्प्यात आम्ही सुरुवात करतोय, जसं जसं लोक जोडत जातील या मोहिमेत तर अजून जास्त त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत ते लोकांसमोर आणण्याकरता म्हणजे आमच्याकडे ठोस पुरावे असतील, म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये सहभागी असणार आहेत ना त्या गोष्टीचा. आता बाहेरून बघितल्यानंतर कोण कोणाला किती टक्के पैसे देतो आणि कोण कसे पैसे मागतायत या संदर्भात कारण दोघे पण मिली बगत मध्ये कामं करून घेतात, तर आम्हाला हे लोकांपर्यंत कसं घेऊन येणार. जेव्हा आमच्याकडे कोणी पैसे मागायची हिंमत करेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवता येईल ना की तो काय करू शकतो काय नाही. हे बघा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे जाणून बुजून आहे ना क्रायटेरिया अशा पद्धतीने केले जातात की सर्वसामान्यांचे टेंडरमध्ये जेन्युअन पर्सन आहे ना तो त्यातून बाहेर पडलं पाहिजे. तर अशा गोष्टीमध्ये ऑब्जेक्शन घेण्याकरता जेव्हा आम्ही टेंडर भरू आम्ही ते लिगल वे मध्ये माध्यमांसमोर पण याच प्लॅटफॉर्म मध्ये आम्ही त्या गोष्टी मांडू आणि लोकांना पण माहिती देऊ ना ज्या गोष्टीचं क्रायटेरियाची गरज नसताना सुद्धा त्या क्रायटेरिया त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलंय आणि तो अधिकारी कोण आहे, त्यांनी आजपर्यंत किती लोकांना त्याच पद्धतीने दिलेले आहे हे एक्सपोज करण्यासाठी आम्हाला खूप चांगलं म्हणजे वाव मिळेल. आणि हे असं बघितलं तर हा खूप मोठा विषय स्थानिक विषय नाहीये, म्हणजे महाराष्ट्र लेवलचं म्हणजे आपण बघितलं तर प्रत्येक कामं सरकारी कामं अशाच पद्धतीने होत आहेत, पण कुठून तरी आम्हाला एक इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. याच्यामध्ये मोठा धोका सुद्धा आहे कारण आमच्या आर्थिक पैसा सुद्धा त्याच्यामध्ये अडकण्याचं खूप मोठा धोका आहे. हा धोका कोणीही धोकापत घ्यायला तयार नसतो. त्यांचं असं आहे की आपण कसं काय त्याच्यामध्ये अडकणार आणि आपले उदरनिर्वाह याच्यामधून अडकल्यानंतर लोक हतबल होतात आणि ते पुढे काय करायची त्यांची हिंमत होत नाही. पण एक्झाम्पल क्रिएट करण्यासाठी आम्हाला स्वतः याच्यामध्ये उतरायला पाहिजे असं आम्ही ठरवलंय. बघा फक्त बाहेरून सिस्टम चुकीचा आहे किंवा या सिस्टम मध्ये अशा अशा गोष्टी घडतायत हे बोलण्यापेक्षा एक पर्याय उभा करण्याचा आम्ही विचार मांडतोय. आणि जसं यांचं एक चेन सिस्टम आहे भ्रष्टाचार लोकांचं जे करप्टेड आहे त्याच्या सिंडिकेट आहे, त्या सिंडिकेट जेव्हा ते वाईट कामं करण्याकरता एक सिंडिकेट तयार करू शकतात तर चांगलं काम करण्यासाठी आम्ही सिंडिकेट तयार करू नये का. म्हणजे मराठी तरुण आहेत जसं सचिन शेट्टी साहेबांनी म्हटलेलं आहे की मराठी तरुण रोजगार शोधत असतो, त्यांच्याकडे कॅलिबर आहे मेरिट्स आहे, तरी सुद्धा त्यांना कामं मिळत नाहीये. त्यांना शेट्टी भटजी यांच्याकडून काहीतरी कामं घेण्याकरता त्यांच्या हातपाया पडावं लागतं. हे दुर्दैवी आहे आपल्या महाराष्ट्रात. तर त्यांना सुद्धा कोणी स्थानिक धमकी देत असेल तर प्रत्येक गोष्टीला आम्ही तोडगा देण्यासाठी आमची तयारी आहे. आणि या संदर्भात आज पत्रकार परिषद मी घेत असताना माझे सहकारी जे आहेत त्यांना सुद्धा मी म्हटलं की तुम्ही सुद्धा लोकांसमोर येऊन आपली भूमिका मांडा, म्हणजे आम्ही एकत्र किती स्ट्रॉंग आहेत हे दाखवण्याकरता आज आम्ही हे प्लॅटफॉर्म सुरू करत आहे. या संदर्भात थोडं साधारण तुम्ही मार्गदर्शन करा. हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही जर पाहायला गेलात की एखादा नवीन तरुण टेंडर भरायला इच्छा जरी ठेवली किंवा कॉन्ट्रॅक्टर झाला तर होतं असं अनेक वेळा बोलतात की प्रायव्हेट सेक्शनच बरं, कारण की गव्हर्नमेंटमध्ये जायचं म्हणजे पैसे अटकून राहणार 6 महिने 1 वर्ष, मग त्या एखाद्या व्यक्तीला बिलासाठी थांबवणार, क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करायला लावणार, त्याला स्थानिक गुंड कुणाकडनं धमकी देणार. तर ह्या सगळ्या गोष्टी आता होणार नाहीत यापुढे. त्याची काळजी आम्ही घेऊ किंवा त्याची तक्रार आमच्या जवळ पोहोचवा आमच्या टीम जवळ, तर आम्ही त्याची नीट काळजी घेऊ. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आणखीन एक की अनेक तरुणांना ह्या टेंडर पद्धतीचे नगरपालिकेच्या प्रोसेस माहित नाही, त्याची संपूर्ण चांगली माहिती आलेली पुढे त्या तरुणांना देतील. मोठे मोठे अमाऊंटचे टेंडर मुद्दाम काढले जातात. याचं कारण असं की टेंडरची जी अर्नेस्ट डिपॉझिट मनी आहे, EMT आपण जे भरावा लागतो
2%, 3%, जो काय प्रत्येक टेंडरचा वेगळा असतो, तो ती कॅपॅसिटी त्या सामान्य मुलांची नसणार आणि तो कधीच कॉन्ट्रॅक्टर बनणार नाही. आता कचऱ्याचं टेंडर जे त्यांनी काढलं 2700 कोटीचं, तर एखादा जर छोटी गाडी असेल उचलणारा, कचरा उचलणारा, त्यांनी जर विचार केला की मी पण थोडंसं काम करेन त्यात, तो येऊ शकत नाही ना त्यात. तो त्या वलयामध्ये कधी येणारच नाही, त्याची कॅपॅसिटीच नाही. तर टेंडर काढताना पण छोटे छोटे कॅपॅसिटीचे काढले पाहिजे, जेणेकरून नवीन तरुण असतील. मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे, तर मी उद्या सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर म्हणून जर टेंडर टाकायचं झालं तर माझ्या खिशात आधीच लाख रुपये पाहिजे. ही परिस्थिती सरकारने करून ठेवली आहे नियमांमध्ये. तर तसं नसावं ना. त्याला कर्ज पण उपलब्ध झालं पाहिजे बँकांकडनं त्या वर्क ऑर्डरच्या अगेन्स्ट. आणि याच्यात खूप काय वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत, खूप काही विषय आहेत. हे थोडक्यात एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये किंवा एका याच्यामध्ये आपण माहिती देऊ शकत नाही. म्हणून हा प्लॅटफॉर्म आम्ही क्रिएट केलेले आहेत. याचे एक वेगळे फेसबुक चॅनल चालू करतोय आम्ही, वेबसाईट आहे आमचं याच नावाने, आणि त्याच पद्धतीने फोन नंबर, डेडिकेटेड फोन नंबर आम्ही अवेलेबल करून देणार आहेत, जेणेकरून जेव्हा या गोष्टी, या टेंडरिंग विषयावरती माहिती पाहिजे असेल तर त्या वेबसाईट आणि फेसबुक पेज मध्ये आम्ही ते अपलोड करत जाणार. आणि आपण पत्रकारांना मी एकच सांगू इच्छितो की या गोष्टी करत असताना या नावाखाली आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन त्याच विषयावरती, म्हणजे टेंडरिंग विषयावरती माहिती देत बसणार आहे लोकांना, की बाबा अशा अशा गोष्टी लोकांपर्यंत, म्हणजे समाज माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं हे आमचं प्लॅन आहे. आणि यात सर्वात इम्पॉर्टंट विषय आम्हाला आज हेच सांगायचं आहे की बाबा घाबरू नका. ज्यांची कॅलिबर आहे, ज्यांना मेरिट्स वरती कामं मिळत नाहीये, त्यांनी आम्हाला संपर्क साधावं. आणि जेव्हा ते संपर्क साधतील तर आम्हाला त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आम्हाला समजून येतील. त्या प्रॉब्लेम समजल्यानंतरच आम्ही त्याचं लीगल टीम बरोबर बसून त्याचा तोडगा आपण काढता येईल. आणि एका एक्झाम्पल क्रिएट केल्यानंतर ते आपण माध्यमांसमोर आपण मांडू शकतो, जेणेकरून अजून जास्त तरुण लोक किंवा जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ज्यांना कामं मिळत नाहीये त्या संदर्भात आम्ही माहिती स्पष्ट रूपात एक एक्झाम्पल म्हणून लोकांसमोर मांडू शकतो. आता समीर चव्हाण सर, तुम्ही या संदर्भात थोडक्यात माहिती द्या. थोडं. नमस्कार. तर अजयजींनी पत्रकार परिषदमध्ये जो मुद्दा सांगितला आहे तर त्याच्यामध्ये महत्वाचा हा विषय आहे की टेंडरच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार चाललाय आणि महापालिकेचा, म्हणजे जे दुप्पट तिप्पटीने जे टेंडर घेतले जातात, भाव वाढवून घेतले जातात, तर त्याच्यामुळे पैसा कोणाचा जातोय तर महापालिकेचा पैसा जातोय याच्यामध्ये. आणि महापालिकेचा म्हणजे पर्यायाने जनतेचा पैसा जातोय. तर त्याच्यामुळेच आता महापालिकेमध्ये पूर्ण तिजोरीमध्ये खटखटाट झालेला आहे. लोकांचे पगार द्यायला त्यांना पैसे दिले राहिलेले नाही. तर आमचं म्हणणं तेच आहे की नुसतं टेंडर प्रोसेसचा आम्हाला चेंज करायचा नाहीये, तर त्याच्यामध्ये गुणवत्तेच्या निकषांवर टेंडर घेतले गेले पाहिजे, भ्रष्टाचाराच्या निकषांवर नाही. तर गुणवत्तेच्या निकषांवर जो कोणी मराठी माणूस असेल तर आमच्या मराठी माणसाला असे सल्ले दिले जातात की वडापावच्या गाड्या टाका. का मराठी माणसाने वडापावच्याच गाड्या टाकायच्या, का त्याने टेंडरला भरू नये? तर आमचं सगळं मराठी माणसांना आणि गुणवत्तेच्या निकषांवर जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना सर्वांना आवाहन आहे की तुम्ही पुढे या. तर आमचं तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन, सहकार्य असेल आणि त्या निकषांवर, गुणवत्तेच्या निकषांवरच हे टेंडर भरले गेले जातील. आणि जे अधिकारी, जे नेते मंडळी, स्थानिक मंडळी त्यांच्यावर दबाव टाकतील त्यांना विरोध करायला आम्ही समर्थ आहोत. आणि तेच आम्हाला सांगायचं की या गुणवत्तेच्या आधारावर निकषावर टेंडर दिले जावे, जेणेकरून महापालिकेचा पैसा वाचेल. आता या प्रश्न तुमचा टेंडरिंगचा हा विषय आहे, महानगरपालिका पण मर्यादित नाही, प्रशासकीय भरपूर टेंडर निघतात प्रत्येक कामामध्ये. म्हणजे प्रशासकीय, आता महानगरपालिकेचं नाव घेतल्यावर असं ठरवू नये की महानगरपालिका, प्रशासकीय शासकीय कामं जेवढे टेंडर येतील, म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचं पण टेंडर असतात, प्रत्येक कामाचं टेंडर, त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट बद्दल मी प्रत्यक्षात पत्रकार परिषद घेतच असतो. तर ते कोणाला दिले जातात, कोण त्यांचे नातेवाईक आहेत, हे सगळं आम्हाला एक्सपोज करायला आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तेव्हा ते माहिती देता येईल लोकांपर्यंत. आणि बघा, ही मोठी सिस्टम आहे. म्हणजे हा
आजपर्यंत ज्या विषय आपण करत आलोय तेही सुद्धा मोठं होतं, पण त्याच्यात जास्त इम्पॅक्ट होणार नाही. पण आज हे मुळात त्यांची जी मेन त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा मूळ विषय होता ना, त्याच्यावरती आम्ही हात घालत आहे. आणि मला या गोष्टीमध्ये 100% शुअर आहे की आम्हाला खूप मोठा धोका आहे, पण तरी सुद्धा हे धोका कोणीतरी घेतलं पाहिजे आणि समाजासाठी एक चांगलं एक्झाम्पल क्रिएट करण्यासाठी आम्ही आज हे सुरुवात करतोय. आणि या संदर्भात अजून प्रश्न काय असतील? सिंडिकेट चालवलं जातं. सिंडिकेट चालवायला तुमच्या एका मोठ्या नेत्याचा हात देखील तेवढाच त्या सिंडिकेट वाल्यांबरोबर असतो, तर त्याबाबत तुमची भूमिका काय करणार? आता कसं आहे ना, आता मी कोणाचं आता या पत्रकार परिषदेमध्ये नाव घेत नाहीये, ठीक आहे. जेव्हा आम्ही टेंडर भरण्याचं या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो किंवा आम्ही सुद्धा याची तयारी करत होतो, तर आम्हाला लोकांचं नावं समोर आले की या माणसाचं आहे टेंडर, तर तुम्ही मध्ये पडू नये म्हणून. तर जर असं होत असेल तर त्यांचं नाव आम्ही तुमच्या समोर मांडणार आहे आणि त्यांनी त्याची जबाबदारी घ्यावी. जेव्हा आम्ही टेंडर भरणार आहे कुठल्याही कामाचं, तर त्याचा आम्ही बोलू ना की आम्ही टेंडर भरतोय की आमचा हा माणूस आहे म्हणून आम्ही बोलू शकतो. कारण त्याच्या उद्या त्या कामामध्ये काही गडबड असेल तर जबाबदारी आम्ही पण स्वीकारलं पाहिजे ना. त्यांनी स्वीकारावं. ते बाहेरून बोलतील याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे, याच्यामध्ये हे बरोबर नाही, पण मागे त्यांच्याच माणसांचा तो कॉन्ट्रॅक्ट असतो, ते कसा एक्सपोज करणं, याच्यासाठी तिथे आम्हाला हजर राहावं लागतं ना. आणि तेव्हा ते नावं दिसून येतील, त्यांनी यावं समोर समोर. आणि तेव्हा सुद्धा आम्ही पत्रकारांना बोलवणार आहे की जेव्हा आमचं कुठे छोटं विषय पण असू शकतं की या टेंडरमध्ये यांनी आम्हाला धमकी दिल्या, तर येऊ देते समोर. अशा गोष्टी जेव्हा समोर येत असतील तेव्हा लोक ऑटोमॅटिकली बंद करतील. हे बाहेरून जी ताकद लावतात ना, समोर येऊन ताकद लावावं ना. आम्ही समोर यायला तयार आहे, येऊ दे कोण असतील, त्यांनी दाखवावं की हे टेंडर आमच्या माणसं घेत आहेत. तर त्याच्यामध्ये काय गडबड झाली तर त्या कॉन्ट्रॅक्टरलाच पकडणार आणि त्याच्यामध्ये जो त्याला सहकार्य करतोय किंवा त्याला मदत करतोय त्याला सुद्धा जाब विचारलं पाहिजे. आणि हे टेक्निकल विषय आहे याच्यामध्ये. जेव्हा आम्ही कोर्टात किंवा रिट पिटिशन दाखल करणार की बाबा जाणून बुजून आमचे बिलं अडकवले जातील, तर आम्ही त्याच्यामध्ये अफेक्टेड पर्सन असेल ना, तर त्याच्यामध्ये 100% आम्हाला निकाल मिळणार. आणि एक निकाल आम्हाला पुरेशी आहे बाकी सगळ्या सिस्टमला क्लिअर करण्याकरता. त्याच्यामध्ये जे अधिकारी आहेत त्यांनी एक सिंडिकेट तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये की 2%, 3% आम्हाला दिल्याशिवाय कामं होत नाहीये, तर 2%, 3%चं त्यांचं पोन आम्ही बंद करणार आहेत. आमच्याकडून तर आम्ही एकही भ्रष्टाचार करणार नाही. इतर कॉन्ट्रॅक्टरांचं जर असा विषय असेल की बाबा त्यांचे बिलं अडकून ठेवतात टेक्निकली जाणून बुजून, त्यांना सुद्धा आम्ही मदत करणार आहे. म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की आम्हीच टेंडर करणार की आमचे जेवढे आमच्या बरोबर जेवढे आहेत ते जे टेंडरिंग मध्ये आज सुद्धा काम करतात, पण प्रामाणिकपणाने पुढे काम करण्याची त्यांची तयारी आहे, ठीक आहे. पण ते अडकलेले आहेत या सिस्टम मध्ये, पैसे दिल्याशिवाय त्यांचं कामं होत नसतील तर आम्ही त्यांना मदत करणार ना. आम्हाला असं कोणाचं हे नाहीये की कामं फक्त आम्हीच करणार किंवा आमचेच लोक, असं काहीच नाही. मेरिटवरती कामं झाले पाहिजे. तुम्ही चांगलं कामं करा. 62% जर वाटायला पैसे जात असतील, 15% हा प्रॉफिट आहे. एका माणसाने चांगलं काम करून प्रॉफिट घेणं हा ते 15% ते अपेक्षित आहे. त्यांनी तेवढे पैसे कमवायलाच पाहिजे. चांगल्या लोकांकडे चांगले पैसे असणं हा गरजेचं आहे. समाजामध्ये आता काय झालंय, ते चोरी करतो, जो सेटिंग करतो, त्याच्याकडे मोठा पैसा आहे आणि तो समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि चांगल्या लोकांकडे पैसे नसतात, म्हणून पैसे कमवणं हा चांगल्या गोष्टीमध्ये चांगल्या मार्गाने व्हायला पाहिजे. याकरता आम्ही पूर्ण तयारीमध्ये आहे. आम्ही हे जसं जसं सिंडिकेटचं नावं येतील ना, म्हणजे आम्हाला आज सुद्धा माहिती आहे, पण कसं आहे त्या लिगलाइज वे मध्ये डॉक्युमेंट मध्ये पाहिजे तेव्हा आम्ही एक्सपोज करू ना. आम्ही अफेक्टेड पर्सन असणार तेव्हा आपण बघू, सांगू लोकांना. सर, अशी देखील कामं काही आहेत की त्याची बिलं काढलेली आहेत, कामं केलेली नाहीयेत, असे देखील काही प्रकार समोर आले. सर, या संदर्भात कितींना आपण गेल्या 2 वर्षा अगोदर मी भ्रष्टाचाराचं प्रदर्शन भरवलं होतं, त्याच्यामध्ये पण मी या गोष्टी लोकांसमोर मांडलेल्या आहेत की बाबा ज्या कामं झालेले नाहीये तरी बिलं काढण्यात आलेले आहेत, पण त्याचं पुढे काय होत नाही ना. तर लोकांना काय वाटतं की अजय, म्हणजे वैयक्तिक माझ्यावरती, की अजय विषय घेतो, चांगला विषय घेतो, त्याच्यावरती अभ्यास करतो, कामं करतो, पण पुढे काय होत नाही. पुढे होत याच्याकरता नाही, कारण हा सिस्टम पूर्णपणे आता करप्ट झालेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक टप्प्यावरती आम्हाला लढावं लागतं आणि प्रामाणिकपणाने लढत असताना आम्हाला
प्रत्येक गोष्टीला वेगळ्या पद्धतीने तोंड द्यावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी करत असताना खूप वेळ जातो. तेव्हापर्यंत ते पुढे निघूनच जातात. दुसरं टेंडर, तिसरं टेंडर आणि एकच विषयावरती आम्ही अडकून बसतो. म्हणून ज्या गोष्टी पहिले घडलेल्या आहेत त्या संदर्भात तक्रार आणि जे काही लिगल प्रोसेस आहे ते आम्ही करतच आलोय, पण यापुढे होऊ नये म्हणून. म्हणजे लोक जसं म्हणतात ना, पर्याय पाहिजे प्रत्येक याच्यामध्ये, राजकारणात पर्याय पाहिजे असतो म्हणून पक्ष काढले जातात. तर टेंडर किंवा उद्योजक मध्ये पण चांगलं गुणवत्तेचं आणि चांगल्या पद्धतीने काम करणारा जो टीम असलं पाहिजे, त्याचा पर्याय म्हणून आम्ही आज हे प्लॅटफॉर्म क्रिएट करतोय. याच्यात खूप धोका आहे. उद्या माझ्यावरती एलिगेशन असणार की याच्यामध्ये तुम्ही पैसे खातायत, कमवतायत, की तुम्ही टेंडरिंग मध्ये हे करतायत. पण त्या सगळ्या गोष्टी माझ्या संदर्भात जे काय असेल किंवा माझ्या सहकार्यांबद्दल असेल तर आम्ही मीडियासमोर ते मांडू लिगलाइज वे मध्ये काय आहे. कारण हव्यात ते काही बोलू शकतात. म्हणजे इतक्या वर्षापासून मी समाजसेवा आणि इतर गोष्ट करत असताना माझ्यावरती खूप एलिगेशन्स करण्यात आलेले आहेत की यांनी इथे सेटल केलं, तिथे सेटल केलं. तसे काही पुरावे नाहीयेत आणि कधी आपण केलेलं नाही. हे माध्यमांना पण माहिती आहे आणि इतर सर्वांना माहिती आहे, पण ते अफवा पसरवू शकतात. तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. आता आपण त्या अफवाला काय हे करू शकत नाही, पण जे काय असेल आम्ही लिगली फेस करू. याच्यामध्ये आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो खूप मी धोका घेतलेले आहेत. पोलिसांनी विनाकारण मला अरेस्ट सुद्धा केलेले आहेत एका प्रकरणात. आता या सगळ्या संदर्भात आता हे प्लॅटफॉर्म मध्ये हे परत मला जाणून बुजून कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न करतील की टेंडरिंग विषयावरती यांनी असं केलं तसं केलं. तर ते लिगली त्याला फेस करायची मी ताकद ठेवतो आणि मी जेन्युअनली लोकांसमोर ते मांडणार आहे जर त्यांनी असं काय केलं तर. आणि हे एकट्याची लढाई नाहीये, याच्यामध्ये माझे सहकारी आणि इतर लोक खूप लोक आहेत ते सुद्धा असतील. म्हणजे हे काय थांबणारा विषय नाहीये. म्हणजे त्यांच्या डोक्यात आज तुमच्या जवळ मी हे मेसेज देतो की फक्त त्यांच्या डोक्यात असं असेल की बाबा हा फक्त एकट्याला थांबवलं की हे पूर्ण सिस्टम कोलॅप्स होणार आहे, तर तसं होणार नाहीये याची मी तुम्हाला ग्वाही देतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.